हॅलो. सो फायनली मी रीच आहे एअरपोर्ट. सगळ्या फ्लाईट डिटेल्स बघून झालेल्या आहेत आणि आम्ही आता जातो बोर्डिंग पासेस घेऊन आमचे. बाबा बघा मस्त रेडी झालेत. आनंदी आमची सकाळी किती वाजता उठली ग? 4 वाजता. पहिल्यांदा लवकर उठली एवढं. 4 वाजता उठली आणि एकदम फ्रेश. आई पण बघ इकडे मस्त रेडी झाली. हां बाबा ढकलतात ते खाली करा बाबा. तो रॉड खाली करा. नाही असं नाही, तो खाली करा पुश आणि ढकला. तर आम्ही चाललो आहे बँकॉकला. 7:30ची फ्लाईट आहे आमची. तर वाजले आहेत 5:15. हा एअरपोर्ट आहे आपलं सिंगापूरचं. तर इकडनं आम्ही जाणार 7:30ची फ्लाईट घेऊन 9 वाजेपर्यंत पोहोचणार. सकाळी उठलेत, सकाळी लवकर, अर्ली मॉर्निंग एकदम. हे इथं ऑटोमॅटिक बोर्डिंग पास कलेक्ट करू शकता. हे सगळ्या गोष्टी आहेत. बाय बाय. बँकॉक एअरपोर्टला पोचलेलो आहोत आणि बसून मस्तपैकी ब्रेकफास्ट आमचा झालेला आहे. आणि आता आम्ही पटायाला जातो. तर कॅब करून जातोय. 1 तासाची जर्नी आहे बरोबर. सो तिकडे जाऊन थोडीशी रेस्ट घेणार आणि नेक्स्ट डेस्टिनेशन. हा आहे पटायाचा सुवर्णभूमी एअरपोर्ट. इकडे इथून बँकॉक इथून पटायासाठी टॅक्सी वगैरे असतात. कॅब वगैरे पटायासाठी डायरेक्ट किंवा बसेस पण असतात. हे बघा हे चालले मस्तपैकी. त्यांचा आता नाश्ता झाला. मस्त खाल्लं आहे. मी सँडविच घेऊन आलेलो. सो आता चालू आहे टुवर्ड्स पटाया. तो आज आणि उद्या पटाया एक्सप्लोर करणार आहे आणि परवा मे बी बँकॉक पुन्हा. त्याच्यानंतर मग फुकेतसाठी जायचं आहे. तर आमचं 6 दिवसाचं आयटिनरी आहे. तर आता एक आनंदी बघ मस्त खेळते. आनंदी की आता आम्ही जस्ट कॅब बुक झाली. आता येते कॅब. हे बघ इथे बा. हे बघ गेली काय? येईल तिकडे इकडे. आता तो इकडून येईल आय गेस. चॉकलेट बाबा तिथे कॅबला शोधतात आणि तो ड्रायव्हर तिथे गेला. आता ॲक्च्युली इथे कसं एक पॉईंट ए आणि पॉईंट बी. हा पॉईंट ए आहे ग्रॅबचा पिकअप पॉईंट. हा पॉईंट बी आहे. पॉईंट बीला उभे तर ते कॅबवाले बुक करायचा पॉईंट विचारतात. ते इथे येतात. आपला फोटो पाठवतात त्यांना. तो ते इथे येतात. कसं वाटतंय मग बँकॉकला येऊन? भारी वाटते. उद्या कळेल तुम्हाला कसं वाटेल ते. उद्या कसं वाटेल तुला? आणि बाबा निवांत. बाबा गप्पा वगैरे मारतात मस्त पैकी. भेटला तर गप्पा मारतात. आमची कॅब मे बी ही आली आमची कॅब. चला रे कॅब आली. डायरेक्ट फॉर्च्युनरच. चला चल इथे. हॅलो. आपल्याकडे चला.
बाजार आहे हे पट्ट्याचं नाईट मार्केट पेंटिंग वगैरे सगळ्या विराट गोष्टी भेटतात इथे जे काय हवं ते सब कुछ मिलेगा पेंटिंग्स वगैरे तिथे काय पेंटिंग येतात मस्त चल चल सर ये आईकडे हलू नको तू विभा गेले शॉपिंगला तर पूर्ण एकदम मोठं मार्केट आहे याच्यामध्ये काहीतरी बोलते मोस्टली इंडियन लोक खूप आहेत आणि कॉलेज आहे म्हणजे इथे टुरिस्टचे स्पॉट भरपूर जास्त उदास बसले बघा वेगळे गिऱ्हाईक पण आला नाही घ्यायला काय कस्टमर इकडे गेली ही बघा इथे ते भेटला का तुला काय बघते तू आता आम्ही मस्तपैकी स्ट्रीट फूड ट्राय करतोय आता इथे आम्ही फ्रूट घेतले आणि आता काहीतरी अंडा परोठा वगैरे हे आहे पटायाचं स्ट्रीट वॉक म्हणजे नाईट बाजार तिथे सगळे मोठं मार्केट आहे आम्ही आता मार्केटमध्ये गेलेलो आणि बाहेर आलो जस्ट थोडी शॉपिंग केली आनंदीसाठी म्हटलं स्ट्रीट फूड ट्राय करू छान तिथे स्ट्रीट फूड येत नाही जरूर एक नंबर आहे मजा आली आमच्या आनंदीचा बॉल पडला तिच्या खाली इथे आलो आहे इथे बघ इथे क्रोकोडाईल मिळतोय क्रोकोडाईलचा मीठ आहे आणि का खायला नको आहे एक ट्राय कर ना मी नाही खाते मला इंटरेस्ट आहे मी खाल्ले माझं क्रोकोडाईल आहे छान ठरवले तिला हे बघा इथे सगळे असे बार आहेत आणि इथे सगळे नाचतात आहेत आमचे बाबा बघा बघा मस्त मस्त एन्जॉय 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 वेलकम टू पटाया हो बघा आले आले बघितलं आणि हे बघा इथे ज्यूस पीत बसले का असेल गेस करा मोबाईल तुझा एक मोबाईल गेस तुझं काय मेकअप किट काय वाटते तुम्हाला वाटते धाम धाम बाबाला वाटतंय काय पर्स आजची जी ॲक्टिव्हिटी आहे ती आता आपण करायला चाललोय जस्ट आम्ही सेकंड डे आहे आजचा आणि चाललोय एक ॲक्टिव्हिटी करायला ती करणार आहे खूप एक्सायटेड आहे असं वाटतंय रेड कलरची कार आहे
7:30 वाजले. आता आम्ही आज सकाळी 10 वाजेपर्यंत ॲक्टिव्हिटी करणार आणि ॲक्टिव्हिटी झाल्यानंतर पुढचे पॉईंट्स कव्हर करणार. तोपर्यंत आई बाबा आनंदी फ्रेश होणार, रेडी होणार. हा आमचा इकडचा हॉटेल बघू शकता. खूप वरती यामध्ये भेट करू. पिक करेल आणि आम्हाला हे घेऊन जाईल. 4ला मॅचिंग असा आउटफिट मी घातलेला आहे. काय येस ड्रायव्हर आहे आमचा जॉन एब्राहिम. आणि हा जॉन एब्राहिम मस्त त्या पिक्चर भेटत नाहीत, तर तो आता इकडे ड्रायव्हिंगचं काम पण करतो पटायामध्ये. मग साईडून तिथे पूल आहे त्या साईड. आता इथेच पोचलो, बघू शकताय कुठे आलो आहे. आय गेस तुम्हाला गेस झाला असेल काय ॲक्टिव्हिटी आहे ती. कळलं असेल ॲक्टिव्हिटी आहे ती. आणि ही आहे ती ॲक्टिव्हिटी. इकडे आता हे साईन वगैरे केली की काही रिस्पॉन्सिबल नाही आहे वगैरे. इकडे आता सगळे भरपूर बघू शकतात किती आले खरेदी करायला. फक्त इन्स्ट्रक्टर अलाउड करतील, ते अलाउड करतील आणि देन रेडी टू फ्लाय आहे. आणि आता चालले ही त्याची इन्स्ट्रक्टर आहे. उलटी आता अनपॅकिंग. मे बी हे दोघं जाणार आहेत आता ड्राईव्हसाठी. आता इन्स्ट्रक्टर आले आणि कॅमेरामॅन पण आहे ना त्यासोबत. टाइम स्लॉट आहे 9:40चा. बघू आता कशी करते. कसा वाटेल का? So what we actually do is time the plane 10 minutes. Then 3 things you can do. First one is smart. Awesome. Second one, you want to do banana. How you do this? How do you cut the same the picture? Your hips forward. And then look at me. Look there. And both legs back. Can you see? Yeah, very good. The very first thing you bring your knee back.
enough for you today. You can have hand up somewhere. Pick them up your legs. हा फोटोग्राफर आहे इथं. फोटो काढणार, व्हिडिओ करणार. हो लेट्स सी. चाललेली आहे आता थोडीशी आता व्हिडिओ करणार म्हणजे शेवटच्या क्षणाचे बोल तिचे. बाय बाय. चालली आता मस्तपैकी ड्राईव्हला. मतलबी हो जा जरा मतलबी, दुनिया की सुनता है क्यों, खुद की भी सुन ले कभी. मतलबी हो जा जरा मतलबी, दुनिया की सुनता है क्यों, खुद की भी सुन ले कभी. कुछ बात गलत भी हो जाए, कुछ देर ये दिल भी खो जाए, बेफिक्र धड़कने इस तरह से चले, शोर गूंजे यहाँ से वहाँ. सूरज डूबा है यारो, दो घुट नशे के मारो, रास्ते भुला दो सारे घर बार के. सूरज डूबा है यारो, दो घुट नशे के मारो, दम तुम भुला दो सारे संसार के. Ask me for anything, I can give you everything. रास्ते भुला दो सारे घर बार के. Ask me for anything, I can give you everything. हम तुम भुला दो सारे संसार के. पता रहे ना किसी का हमें, यही कहे ये पल जिंदगी का हमें. अता पता रहे ना किसी का, यही कहे ये पल जिंदगी का, के खुद गर्ज सी ख्वाहिश लिए बेसास भी हम तुम जिए है गुलाबी फायनली आलेली आहे स्काय डायव्हिंग करून. कसं वाटलं? कसं आता आलोय आम्ही सँच्युरी ऑफ ट्रूथ बघायला. तेव्हा आम्ही तिकीट घेतले. आता हे असं वुडन मध्ये टेम्पल आहे. हा पटायाचा मोस्ट अट्रॅक्शन प्लेस आहे, सगळ्यात भारीवाला. ते तिकीट्स काउंटर आहेत, फूड वगैरे इकडे आहे. आणि आनंदी आमची खेळते कुठेतरी आय गेस इकडे खेळते. ते हे असे बँड दिलेत त्यांनी बांधायला हाताला, त्यांना बांधायचे. ही आमची आनंदी तर बघते तोच खेळते. बकरीवर घेते आणि त्याला ते आपल्याकडे पण आहे, त्याच्याकडे शिंग आहे, मारतील तिला. चला वी आर इन. हे बघा ते बँड लावले त्यांनी. हे इथं हॉर्स वगैरे कसं नसते. आमची आनंदी रिक्वेस्ट सेट चलते येत नाही हिला. चलो आपल्याकडे काय टायमिंग आहे. वाजले किती आता? 3:40 वाजता त्यांची एक बॅच आहे, त्या बॅचला आपण जायचं. ते आपलं पूर्ण गाईड करणार, इंग्लिशमध्ये सांगणार.
ॲक्च्युली त्यांचा टाईम स्लॉट असतो, म्हणजे इंग्लिश, चायनीज आणि या वेगवेगळ्या लोकांसाठी. तर तो इंडियन हा जाऊन ये जाऊन ये नाही जाऊन दे जाऊ दे काय लवकर. ॲक्च्युली हे शॉर्ट्स अलाउड नाही, तर लुंगी घालायला लागते. तर ते 200 रुपीजचं डिपॉझिट ठेवायचं, मग ते लुंगी देतात काशीवाली, आणि त्याच्यानंतर ते घालायचं आणि वाचलं. सो अशी ते लुंगी घालावी लागते जाण्यासाठी टेम्पलमध्ये, सँच्युरी ऑफ ट्रूथमध्ये. तर ते डिपॉझिट घेतात, डिपॉझिट घेतल्यानंतर लुंगी घालायची आणि मग आपण जायचं. तो चलो चलते, चलो आई चल चल. इंग्लिश हे मे बी इंग्लिशवाले बसले सगळे इथे, इंग्लिशवाले बसलेत इथे. हे टाईम दिले त्यांनी की लँग्वेजमध्ये सांगणार. तर 3:40चा टाईम आहे इंग्लिशवाल्यांसाठी, कोरियन, चायनीज वगैरे. 3:40. Okay, everyone, now it's time to get inside for the English tour at 3:40, everyone. Okay, for the English tour, please for inside, please, everyone. English tour at 3:40. No, because I said 3:40. Yes. Okay. How many people? 4. Inside for the English tour, everyone, please for this way, please. Yeah, 1, 2, 3 and 4 there. Yeah. One mile from the earth to live for humanity and continue the best knowledge of scholars from the past and create lasting peace. This is the book with great science and हे land. मी काय ती इंट्रोडक्शन देणार शॉर्टली. हा आतमध्ये दिसतोय तो आहे टेम्पल. आता मी जातोय बघायला. हे बघा, ॲक्च्युली आमच्याकडे आनंदी होती म्हणून त्यांनी आम्हाला गाडी घेऊन दिली. आमच्याकडे स्टोलर होता, ते म्हटले की तुम्हाला आम्ही गाडी करून देतो, त्याच्यामुळे टेन्शन नाही जायला. मस्त तिथं जा. दिलेत घालायला. हे बघा, हे काम करायला आले. हे पहा आले रंग द्यायला. हे बघा, हे इंडियामधून मजदूर मागवले. आमच्या आनंदी या फक्त बघणार आम्हाला कोणतं काम करतोय. हे मजदूर मागवलेले साईडवर मला असं झालं. मस्त एकदम. The regular room is only for the gossiping men and
can see the center of the museum from the base until the top. To create all the picture over here, you can go to the stairway and could you call your friend here and taking a photo for you. You can see the whole of the museum here. Yes, not only here everyone, let's go to the left side. We go to the entrance. Please walk along the way over here. 130 meters over here. एक नंबर आहे, पूर्ण वूड्स आहे हा बनला, जबरदस्त आहे. सो डे 3 ॲट पटाया. सो आता मी चाललो आहे बँकॉकसाठी. आमचा या हॉटेलचा लास्ट डे. तर हे बघा आईची पॅकिंग सुरू आहे, ऑलमोस्ट झाली. आमची अशी काही रूम होती, हा बेडरूम होता आणि टी व्ही बघते. आणि हा व्ह्यू इथं चांगला होता. एक अपार्टमेंट होता, इंडो अपार्टमेंट 1 BHK. आणि हा तो व्ह्यू, मस्त पूल व्ह्यू. तर आम्ही का पूलला गेलोच नाही, स्लाईड वगैरे होती, पूलला जायचा वेळच नाही आला. तर आत्ता चाललो आहे आम्ही बँकॉकसाठी. तर बँकॉकमध्ये 2 दिवस स्टे करणार आहोत. तर बँकॉकला जाण्याच्या आधी मी कुठेतरी अजून एक पॉईंट कव्हर करू. सो बघूया टायगर पार्क वगैरे. सो चलो. इंटेरियर असं काही होता, किचन वगैरे. आणि ही पिल्लू रेडी झाली. चालू आहे आम्ही टायगर पार्कमध्ये. टायगर पार्क बघायला. तो इथे बघा असं मस्त सगळे छोटे टायगर आहेत, मोठे टायगर आहेत. आणि हे आले आनंदला टायगरसोबत. आणि हा एक इथे टायगर आहे. हा कुठला टायगर आहे? फोटो काढणार टायगरसोबत. ते सगळे टायगर झोपलेत मस्त. सगळे खोटे छोटे टायगर एवढे आहेत करतात. हा बघा हा एक टायगर आहे, फोटो काढतात. आता असा फोटो काढायचा आहे आनंदीचा छोट्या टायगरसोबत. हो चला चला. आता आनंदीचा नंबर आहे. आणि हा एक छोटे छोटे पिल्ले आनंदीला मस्तपैकी घेऊन दे, फोटो काढते. चाललो आहे बिग टायगरकडे. मी, आई आणि बाबा. हा बिग टायगर एक आहे. आणि आनंदीला घेऊन बसले विभा तिकडे. सो बघूया. 3 नंबर 3 नंबर हे बघे बघे. हे बघा इथे काय भेटतंय, इन्सेक्ट, फ्राय इन्सेक्ट. हे बघ विंचू, घोणी, केडी. आलो आहे आम्ही बँकॉकमध्ये. तर एक रॉयल पॅलेस बघायला. तिथं सांगतो हे बघा, हे ना म्हणजे ॲक्च्युली अक्षरशः स्कॅम आहे हा. इकडनं एंट्री नाही आहे. फुल स्लीवचे टी शर्ट पण पाय घालायचे आहेत, म्हणजे हाफ स्लीव शर्ट ना पाहिजे आणि हाफ पॅन्टी ना पाहिजे. तर इट्स ओके, जसं बालीला वगैरे होतं ठीक आहे. तर इथे स्कॅम असा आहे की तुम्हाला इथं बाय करायला लागतं टी शर्ट आणि पॅन्ट, जे की कॉस्टली आहे. म्हणजे इंडियन करन्सीप्रमाणे बघायला गेलं तर पॅन्टची किंमत 450 रुपये होते, शर्टची पण 450 रुपये होते आरामात. म्हणजे 1000 रुपये तुम्हाला इथे फक्त कपडे. आणि हे बघा हा टी शर्ट घेतला यांनी आणि हा ही पॅन्ट घेतली, जे की काहीच अर्थ नाही. 50 रुपयाची पण पॅन्ट आहे.
आणि ते बघण्यासाठी आपल्याला हे वेअर करायला पाहिजे रॉयल म्युझियम. आणि बाबांना पण बाबा पण ट्राय करतो. बाबा पण ट्राय करतात. पण हा मला तर ॲक्च्युली स्कॅम वाटतोय. म्हणजे टुरिस्ट लोकांना कसं येडा बनवायचा. म्युझियम बघायला येणार आणि त्यामध्ये तुम्ही ठीक आहे तुम्ही तुमचे रूल्स सांगा पण ना ते नो रिटर्न नो रिफंड ही पॉलिसी नाही पाहिजे. जसं बालीने एवढे सगळ्या ठिकाणी आहे नाही पण ते रिफंड ते परत घेतात. हे ना मला आवडला. बघून येऊ आता आले तर इथे बघूया. चलो चलो ऑल सेट गो. सगळ्यांनी घातलेत पॅन्टी. बाबांनी मी टी शर्ट घेतलंय त्यांनी ते घेतले आणि चला आता चाललोय आम्ही. ते ॲक्च्युली बाहेर बोलू होते पण आपल्याला बाहेर येड्या बोलतात. हा आहे तो म्युझियम असं काहीसा. आम्ही आता तिकीट काढतो ते पण बघूया तिकीटचे रेट्स शेत काय. ॲक्च्युली म्युझियम बघण्यासारखं आहे म्हणजे हे जे साईडला होतं ते मला नाही आवडलं. इट्स नॉट वर्थ इट ॲक्च्युली. रेट सी. तिकीट आहे 500 बात वन तिकीट म्हणजे अप्रॉक्सिमेटली 1250 रुपये एकाचे. आम्हाला 4 तिकीट लागतील. एवढे हे तिकीट वगैरे घेतात पण हे मला फक्त एक गोष्ट नाही आवडली की हे जे कपडे कंपल्सरी घ्यावे लागतात. हे बघा आमच्या आनंदी मस्त खेळते. आता आम्ही तिकीट काढलेत. हे बघा तिकीट. चलो काय म्युझियम आहे. चलो चला. तर असं काहीसा तो ग्रँड पॅलेस आहे. हा आहे तो ग्रँड पॅलेस. ही अशी एंट्री आहे. अशा काही ड्रॉइंग वगैरे आहेत राजाची. काय हा बघा आतमधून. हा इतर एक नंबर वाटतं. एवढं सगळ्यात आहे ते. चला आता फोटो सेशन करू शकतो आपण. आमच्या आनंदी मस्त बिस्किट खाते. आनंदी बघा काय नाही. हे सगळं रेडी होऊन आलेत आणि आता हा व्हिडिओ चला. खतरनाक एकदम. हिरे दडीत काय काय लावलाय सगळं. इकडे असं काही म्युझियम पॅलेस बिलेस आहे ते.
असं काही काचा बिचा लावलेत महालाला, वाटते कडक, एक नंबर. असे आम्ही काही टेम्पल वगैरे बघून झाले. आता हा आहे तो मेन पॅलेस जो की राजाचा आहे. बघा आमच्या आनंदी इथं मस्तपैकी एन्जॉय एन्जॉय एन्जॉय. मस्त आहे. हा तो आहे पॅलेस राजाचा. आणि ॲक्च्युली तिकिटामध्ये सगळे मंदिरं पण होतात कवर. आणि हा तो पॅलेस म्हणतो. काय एंट्री आहे त्याची, वरती बघ, वरती तू येत असेल तिथं. भारी ना, सही सही. आमची आनंदी वैतागली उन्हामध्ये. आता आम्ही आलो आहे चट्टूचॅक मार्केटमध्ये बँकॉकला. आता ॲक्च्युली हा मार्केट जो आहे तो एशियातला सगळ्यात मोठा मार्केट आहे. जवळजवळ भरपूर म्हणजे 1,500 स्टॉल्स वगैरे इथे असतात. इव्हन राईट म्हणतो सरळ बघा. बाबा आई रेडी शॉपिंगसाठी. शॉपिंग करणार आहे खूप सारी. तिथे ॲक्च्युली सगळे चीप रेटमध्ये भरपूर मिळतं या मार्केटमध्ये. तर लेट्स सी काय काय भेटेल. जसं काही काय भेटेल तसं अपडेट होईलच. विवा चल नंतर बघून. फायनली आम्ही आलेलो आहे आता बँकॉकचं सगळं फिरून. चॅक मार्केट वगैरे. तो आता चाललो आहे घरी. तो आता बँकॉकचं तुम्हाला मी हॉटेल दाखवतो आमचा. हा बेली म्हणून आहे, बेली रिसॉर्ट. त्याच्यामध्ये आमचा 2 डेचा स्टे होता. याची 9th फ्लोअरवरती आहे. तरी आत्ता गेले 6 आधी. मी आता हे ऑमलेट ब्रेड वगैरे घेऊन किचन वगैरे आहे, कारण का आनंदीसाठी किचन वगैरे लागतो. सो टॅप लावायचं काम. फिरलो. आज आम्ही गेलो पॅलेस बघायला. त्याच्यानंतर गेलो सफारीला. पण सफारीचा टाईम मिळाला नाही. त्याच्यानंतर मग मी चट्टूचॅक मार्केट जो आहे तो एशियाचा सगळ्यात मोठा मार्केट आहे, तिथे गेलो. तिथे शॉपिंग केली भरपूर. आता उद्या जायचं आहे टुवर्ड्स फुकेतला. सकाळची 5 वाजताची फ्लाईट आहे आणि मला उठायला लागेल 3-4 वाजता. सो आता सगळे पसारा सगळा पडला आहे. आमच्या आनंदी खेळते. हा आमचा हॉल होता. आणि आमचं थोडं किचन आहे, सगळे बॅग्स वगैरे पडलेत. हा एक बेडरूम आहे आम्हाला. आणि हा एक बेडरूम आहे वगैरे. होता आमचा हा बँकॉकचा लास्ट डे. सगळ्यांनी एन्जॉय केला. शॉपिंग झाली भरपूर. आनंदी
तर खूपच त्रास दिला बाबा. ठीक आहे आजचा दिवस. सकाळी आता उठून अर्ली मॉर्निंगला पहिले हा एक बेडरूम, हा एक बेडरूम. सो मिळते हे फुकेतने. बाय बाय बाय. सगळी ट्रिप स्मूथ गेली तर कसं झालेलं आहे. म्हणूनच आज आम्हाला 4:30ला चेकआउट करायचं होतं आणि 4:30ला जाग आली आम्हाला. चेकआउट म्हणजे आम्हाला आमची फ्लाईट होती 7 वाजताची आणि आम्हाला चेकआउट करायचा होता 4:30ला. आम्ही उठलो 4:30ला. धावत कोणी दांगवणे गेले सगळे धावत फ्लाईट पकडण्यासाठी उभे होते, ते पण चेक इन लाईनमध्ये. आता 1 तास बाकी आहे. ॲटलिस्ट पोचलो आहे, पण जाम घाई झाली. जाम घाई झाली आणि ती अशीच उचलून आणली की बघा कपडे सगळे चांगले घातले, एकाने पांगवणे गेले. स्वतः आम्ही चाललो आहे टुवर्ड्स फुकेतला बँकॉकमधून. तर बँकॉक एअरपोर्ट आहे, सुवर्ण एअरपोर्ट. तर आम्ही चेक इन करू आणि फटाफट धावत त्या गेटला जाऊन फ्लाईट पकडू. बाय बाय. फायनली आम्हाला आता मिळाला बोर्डिंग पास. आता आम्ही चाललो आहे खूप घाईमध्ये. वाजलेत 6:48 आणि आम्हाला दिलं आहे तिकीट याला. आम्हाला बसने घेऊन चालले आहेत का माहिती का. आई बोलतात तू आम्हाला येडा बदला, विमानाचं तिकीट काढून बसमध्ये बसवलं आहे. झालं आलो फिरून आपण बसमध्ये. बोलत काय चालू आहे. हा मस्तपैकी हाफ पॅन्टीवरती घालून आलाय कोट मस्तपैकी आणि आपल्याकडे आपल्याला जात वाटते. त्यामुळे चला आता आम्ही तर पोचले फुकेतला आणि हा आमचा ड्रायव्हर आहे. कार बुक केली आम्ही. आता ही आम्हाला टूर करवणार. त्याच्यानंतर संध्याकाळी आम्हाला सोडणार रूम विला घेतला तर विलाला सोडणार. तर हा असा ट्रेनचा एअरपोर्ट आहे. हे बघा आई आणि बघा आमच्या आनंदी मस्त खेळते आणि मस्तपैकी कडकमध्ये चालले आता. हे बघा मस्तपैकी मोठी कार गेली आरामात एकदम फिरायला. तुझा फोन कर. ओके बाय बाय. मस्तपैकी नाश्ता झाला आहे. पनीर सँडविच, पनीर पराठा, आलू पराठा, फ्राईज, क्लब सँडविच या सगळ्या गोष्टी मस्त खाऊन छानपैकी पुन्हा फ्रेश होऊन बसलोय. आता सगळे आयलंड फिरणार होतो. आई मस्त पुढे बसले आणलेले घेऊन. बाबा इकडे 2nd रोलला आणि 3rd रोलला आम्ही. आता आम्ही चाललो आहे मधला पाटोंग बीच आहे तिथे जाणार आहोत. त्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत डॉल्फिनचा शो बघायला. जो की 2 वाजता. त्यांना शो वगैरे बघून झाल्यानंतर मग हॉटेल वगैरे जाऊ. अलिबाग सारखा बीच आयलंड आहे हा. मला असे बिल्डिंग पीस आहे, थोडं शांतता.
फायनली आम्ही पोचलो आहे फुकेतमध्ये. आता एक विला बुक केलं आहे. त्या विलामध्ये असा पर्सनल पूल आहे आणि ही अशी काही एंट्री. असं पूल, पर्सनल पूल. आणि असं काही वॉशरूम आहे. हा एक बेडरूम आहे. हा एक बेडरूम आहे. 2 बेडरूमचा विला. मेन थिंग पूल, पर्सनल आणि थोडासा पार्टीसाठी वगैरे नंबर. वॉशरूम पण छान आहे. हा यांचा फुकीत मधला स्टे पूल. हाऊ दिस. तो हा वाला मस्त आहे बघ. समोर बघू. हा असा मस्तपैकी पूल विद्या डायरेक्ट उडी मारायची आणि ते चहा प्यायला बसायला आरामात. सो आजचा आहे लास्ट डे ॲट फुकेत. तर उद्या निघायचं आहे. तर आज आम्ही चाललो आहे सगळेजण बीचसाठी टूर करायला. फिफी आयलँड वगैरे सगळे आयलँड फिरायला. सो यांची तयारी चालू आहे. ते कार येईल पिक करायला. पिकअप ड्रॉप त्यांचीच असते. पिकअप ड्रॉप जेवण वगैरे सगळं त्यांचंच आहे. मस्त आम्ही काल इथे एन्जॉय केलं. पूल आणि हा असा विला होता जो काही रेडी होतात. आनंदी एन्जॉय करते. एन्जॉय कोकमचा असतो. चले तू काय करते. तू काय तू थांबतेस. चल. आणि चले चल झालं तुझं. चल सगळा पसारा. आणि हा एक मस्त इथनं व्ह्यू येतो असा वाला. चलो 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 आनंदी. चलो 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 चलो. चला आली. आता आम्ही मस्तपैकी संध्याकाळी येणार डायरेक्ट सगळे आयलँडची टूर करून. क्रिस्टल क्लिअर वॉटर बघून. बाकी आहे की मोबाईल घेतला मी. तो मॅच आहे मोबाईलला शर्ट. चला बघा मस्तपैकी रेडी. स्ट्रोलर पण रेडी आहे. तर तो येतील ते पिक करायला. आणि तुझ्यावर विला मस्त काल एन्जॉय केला आणि पूल बिलमध्ये मजा आली. आज पण करू संध्याकाळी. उद्या निघायचं आहे टुवर्ड्स सिंगापूर. आमची ट्रिप फायनली सक्सेसफुल होईल. चलो बाय बाय. आता आम्ही चाललो आहे एक बोट मिळायला. इकडे एक कार आली. त्या दोघं बसले. एक कार आम्ही दोघं बसलो. ॲक्च्युली हे सगळे टूर सगळ्यांना घेऊन जातात. त्यांची बोट असते स्पीड बोट. तर पूर्ण आपल्याला आयलंड फिरवतो. तर आता त्यांच्या बोटला चाललो आहे जिथून बोट मिळेल. स्पीड बोट. आणि आम्ही जाऊ. ओके आता आम्ही चाललो आहे तो फिफी आयलंडला. ही अशी बोट असते. स्पीड बोट असते. त्या बोटीमध्ये नेतात मस्तपैकी. फुल अर्धा तासामध्ये टच. हे बघा आनंदी इथं बसले. बाबा इथं बसले. इथं बसले. चलो आता आम्ही फिफी आयलंड टूरला आलेलो. तर आता एका बेटावरती थांबले. बेटला वाटतं एक पॉईंट आहे. ते थांबवलं आहे. तर इथे बघा
आता आलो आहे आम्ही माया बेला. माया बे हा बीच आहे, त्या मला अर्धा तास टाईम दिला आहे. तर हे रिटर्न चालले तर आम्ही जाऊ माया बेला. ॲक्च्युली हा जो आयलंड आहे माया बे, तिथे बोट अलाउड नाही. इथनं जाऊन तिकडे पलीकडे जायचं बेटला, तिकडे अलाउड नाही आहेत बोट. सो बघा आमचे पेंटर आहेत बाबा आई बाबा. सब ब्युटिफुल हा बीच आहे. आणि आमची पिल्लू पण आली. हा बेट आहे माया बीच. क्रिस्टल वॉटर. त्या वॉटर बघा क्लिअर, क्रिस्टल क्लिअर वॉटर, एकदम क्रिस्टल क्लिअर. पूर्ण तळ्याखालचा दिसतो, पूर्ण तळ्याखालचा. ॲक्च्युली हा खूप खोल आहे, पण हे क्लिअर असल्यामुळे एकदम हे दिसतो. चला आले सगळे, चला. म्हातारी पण आली. क्वीन एलिझाबेथ आली. आई इथं फुलान गर्दी आहे. असं वाटतं दर्शनाला आलोय, दर्शनाला आलोय. आणि टुरिस्ट खतरनाक प्रमाणामध्ये टुरिस्ट आले, खूप खतरनाक प्रमाणे कडक टुरिस्ट आलेले आहेत. आणि हे बघा एक नंबर. मध्ये व्ह्यू आहे हा. कडकमध्ये तर आता चले माया बेला. हा जो व्ह्यू आहे खतरनाक व्ह्यू, खतरनाक. मजा आ गया, मजा आ गया. वेलकम टू माया बे बीच. चला लवकर, चला बरोबर, चला. वेलकम टू माया बे. प्लीज मॅम, प्लीज कम. 12:30. हॅलो आटो. फिश 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 फिश. मामा इकडे टुरिस्टची जत्रा आहे आणि वेगवेगळ्या तऱ्हेचे टुरिस्ट, लाल, काळे, निळे, हिरवे, पिवळे सगळे तऱ्हेचे. आणि कडक टुरिस्ट पण आहेत तिथे सगळे व्यवस्थित. आणि हे आपल्या कोळीवाड्यातल्या दुधानीचे आलेले आहेत. आणि दुधानीच्या चल चल चल. आता असं वाटतं की आम्ही पुढे निघू माया बेला. क्योंकि बीच आहे, तिथे बोट अलाउड नाहीत, कारण का ते म्हणतात की पाणी आमचं खराब होईल त्या बेटचा. एवढा क्रिस्टल वॉटर आहे. या म्हाताऱ्या बिताऱ्या सगळं मेकअप करून वगैरे प्रॉपर येतात. हो टील स्टार. हाऊ आ वंडर टू त्यामध्ये बघायचं. चप्पल ठेवली आहे ह्याच्यामध्ये बोटमध्ये आणि नेचर वॉकचा आनंद घेत चाललेत. आणि जवळजवळ बीच, ऑलमोस्ट बीच आला. जबरदस्त मध्ये बीच आहे सिमेंटमध्ये. इथे हे ओ हो 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 हो.
आहे बीच. आहे माया bay. काय खतरनाक बीच आहे. अल्टिमेटम. आता फोटोमध्ये व्हिडिओमध्ये नाही कळणार, येऊनच फील घ्यावं लागेल. जबरदस्त खतरनाक. आता निघाली आमची बोट इकडनं. आता इथे केळे वगैरे ठेवलेत खायला, केळे वगैरे खाऊ शकतो आपण. आणि स्नॉर्कलिंग झाले, आता स्नॉर्कलिंग करतील ज्याचा कोणा काढायचं ते. माझी इच्छा आहे, पण माझी इच्छा फिरायची नाही सध्या, त्यामुळे जाऊ दे. काय ओके. आम्ही आलो फिफी आयलंडला. ती बघा आनंदी मस्त खेळते, दोनदा भिजली. आता मी तर लंचला लंच करणार. हा सॉरी ब्रेकफास्ट. लंच 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 करणार. आणि सकाळी सॅलेडचा ऑप्शन आहे. ओके चहा घेऊ आपण. सॅलेड आणि चटणी चांगली वाटते, चटणी खाऊ शकतो. इथे असं त्यांनी लंच ठेवलं आहे, बफेट आहे. व्हेज नॉनव्हेज ते ऑप्शन्स आहेत. व्हेज नॉनव्हेजचे या साईडला इथे चिकन आहे, इथं चिकन वगैरे आहे, भात आहे, चांगलं जेवण आहे. सॉरी वॉशरूमला इथे इथे बाबा इकडे. फायनली आमची आयलंड ट्रिप झालेली आहे. कसं वाटलं? सकाळी गेलेलो, आत्ता आलो. ही बघा आनंदी आमची आई बाबांचं वेट करतो. तिकडे आम्हाला पिकअप आहे, तर डायरेक्ट हॉटेलला. सकाळी 8 वाजता आम्हाला पिक केलं, तर आत्ता वाजलेत 6. हे बघा आई येते, बाबा मागून मागून. फायनली एन्जॉय करून आलेले सगळे जण. फुल दमलेत. त्यांनी ॲक्च्युली सोय चांगली केलेली, सगळं फ्रूट्स वगैरे. आणि आमची आनंदी पण आम्हाला चांगला साथ दिला, मस्त एन्जॉय केला. आता चलो 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 मिलते हैं नेक्स्ट ट्रिप. आठवड्याचा स्टे झालेला आहे. पटाया 3 सिटीज कव्हर केल्या थायलंडच्या. आम्ही पॅकिंग केले. मस्त सगळं पॅकिंग झाली, गाडी पण आली. बाय बाय टू एअरपोर्ट. ओके मिळते नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आनंदी बोलावली रिकॉर्डिंग आनंदी डॉक्टर खाली सकाळ सकाळी. तर आई हो बा गाडी पण टाईमात आली. सो चलो चलते. बाय बाय. आणि बोल बाय बाय. बाय बाय. बाय. झोपून उठेल तिला.